पॉवर प्ले 3 ओव्हर पर्यंतच घ्यायचा आहे बॅटिंग करणारी टीम. 3 ओव्हर नंतर जर तुम्ही विसरलात तर चौथ्या ओव्हरला मिळणार नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आणि सामन्याला होती सुरुवात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माननीय श्री प्रफुल्ल सानेसर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धा साईबाब क्रिकेट क्लबच्या वतीनं साईबाब प्रीमियर लीग पर्व 6 आणि या पर्व 6 मध्ये आपण आलेलो आहोत आणि अखेरकार या स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय अतिथी उत्सवमूर्ती प्रफुल्ल सानेसर यांच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्यानंतर आपण अखेरकार आलो या मुख्य स्पर्धेच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होतीये. खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिल्यात त्यांच्यापैकी एक पॉवर प्ले, 10 खेळाडू आणि हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि जो काही मान कर्णधाराला संघाला दिला. ओ चेंडू मागे चेंडू निघून गेला. वेगवान चेंडू होता प्रकाश पाटील यांचा. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा दडपण जसं म्हणतात ना खेळाचं आहे, त्या खेळाच्या व्यतिरिक्त ही स्पर्धा खेळण्याचं एक वेगळं दडपण आहे या व्यासपीठ या मैदानामध्ये आल्यानंतरचं. ते मात्र आता खेळाडूंवरती सुद्धा दिसायला लागलंय. अनेक प्रेडिक्शन्स कालच्या दिवसामध्ये आपण बघितल्या. ज्यावेळेला संध्याकाळच्या सत्रामध्ये तयारी चालू होती, किती धावा धावपलकारती लगावल्या जातील, किती धावांपर्यंत पाठलाग करता येईल, किती धावांना वाचवलं जाईल, या सर्व बाबीच्या बाबतीत विचार झाला. काहींची 40च्या आसपासचं प्रेडिक्शन आलं, काहींचं 25-26च्या आसपासचं आलं आणि आज दिवसभरात होणाऱ्या त्या ज्या काही मॅचेस आहेत तिथून आपल्याला खऱ्या अर्थानं काय एव्हरेज स्कोर आहे तो बघायला मिळेल. तुर्तास चालू असलेली मॅच ही बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. त्यामुळे एकाच संधी एकाच संघाला मिळते जरूर, परंतु ती संधी मिस करणं ही सुद्धा एक त्रासदायक बाब आहे. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चांगली फिल्डिंग प्रकाश पाटील यांच्याने पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती DCC नवापूर. देवाची कृपा मावर खोल्याना पोचतोय समुद्र. थँक्यू डीजे. एका इनिंग साठी अनिकेत गोलंदाजी मार्क वरती येतोय. एका इनिंग साठी एक रिव्ह्यू असणार आहे. जर तो रिव्ह्यू तुमचा सक्सेसफुल झाला तर तुम्हाला दुसरा रिव्ह्यू मिळेल. जर नाही सक्सेसफुल झाला तर मात्र दुसरा मिळणार नाही. तरी या स्पर्धेदरम्यान या स्पर्धेचे उत्सवमूर्ती सन्माननीय प्रफुल्ल सानेसर आपल्यातून रजा घेत असताना धन्यवाद प्रफुल्ल सानेसर, आपल्या मनापासून आभार. आपण आपला दिलेला अमूल्य वेळ येणारे 4 दिवस या स्पर्धेला होत आपण खेळताना बघणार आहोत. त्याच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी दाखवलेली आपली उपस्थिती आणि त्यांच्या समवेत इथे उपस्थित सर्व मान्यवर आपल्या सुद्धा मनापासून आभार. कुणालजी साने आपल्या सुद्धा मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. हो डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू मात्र हातामध्ये अनिकेतच्या जातोय. दडपण मोठं आहे, परंतु चिराग आणि केतन अशी जोडी आहे की केव्हाही आग ओकायला सुरुवात करते. परंतु आईकवीरा नारंगी या मैदानाचा प्रचंड अनुभव आहे या संघाला. खास करून प्रकाश पाटील अल्लाचं मी त्यासाठी कौतुक करेल, कारण त्यांनी सीझन 2 मध्ये जी गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आज दाखवलं आणि मोठं दडपण दोन्ही फलंदाजावरती आणून सोडलंय. अनिकेत नवीन गोलंदाजी मार्क वरती आल्याने त्याने आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. नेक्स्ट बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू निघून गेला आणि सिंगल धावपलकावरती पुन्हा एकदा ऍड होताना दिसतेय. शेवटचा आणि अंतिम चेंडू 9 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल साठी पुन्हा एकदा चेंडू गेला. 2 षटक संपलीत आणि 10 धावा धावपलकावर 5च्या सरासरीनं DCC नवापूर या संघाच्या.
हो पॉवर प्ले घेतला गेलाय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आणि आता खरी माझ्या पॉवर प्ले मध्ये येणार आहे. पॉवर प्ले म्हणजे एखाद्याची पॉवर घालवणं किंवा एखाद्यामध्ये पॉवर जनरेट करणं. धावा बनल्या तर फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये ती पॉवर जनरेट होईल. ती पॉवर दाखवत असताना समाधानकारक धावफलकापर्यंत जाईल. परंतु जर का तिथून विकेट किंवा निर्धाव चेंडू आले तर मात्र ती पॉवर निघाल्यासारखं वाटेल. हितेश नवीन गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला अडवण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. ओ रनआउट नाही. पंचांनी नॉट आउटचा इशारा दिला आणि पहिला चेंडू निर्धाव येतो. बघा पॉवर प्ले मध्ये अनेक असे उतार चढाव असतात. या स्पर्धेमध्ये पॉवर प्ले ठेवल्यानंतर कशा प्रकारचा खेळ होतो, कोणाला किती फायदा नुकसान हे अगोदर आपण पाहिलेलं आहे. बारुंडा माऊली आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब आपण दोघांनी तयार राहायचंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू सिंगल साठी निघून जातोय. 1-1 धाव येते. अनेक प्रेडिक्शन्स इथे फेल झाल्यात. अनेक प्रेडिक्शन करणारे शांत बसलेत. त्याचं कारण असं आहे या मैदानाने अनेक चढ उतार पाहिलेले आहेत. अड्डरामचं सी फॉर्मॅट मधलं हे क्रिकेट. टॅप केलं चेंडूला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथे जोपर्यंत बॅट ड्रॅग केली तोपर्यंत चेंडू एसटीला लागला की नाही बघितलं जाणार आहे. आणि तिसऱ्या पंचांना आमंत्रित केलंय पाहण्यासाठी आमच्या ऑलराऊंड अंपायरने. सर सायबा क्रिकेट संघाच्या ॲक्युरेसी काय असते. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क अँड सायबा क्रिकेट क्लब. इतका चांगला टेलिकास्ट आणि त्याचबरोबरीनं ही पारदर्शकता मेंटेन ठेवली आहे. येस पंचाचा निर्णय नॉट आउटचा आलाय. येस 3 आयोजन कमिटीमध्ये असणारे सर्व व्हॉलंटियर्स त्यांना विनंती, आपण मैदानाच्या चारी बाजूने लक्ष देतो. ऑन साइडला वॉट अ शॉट. अखेरकार ज्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. चौकार. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. सायबा प्रीमियर लीग भरली. काय जबरदस्त फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता बॅकफुटर ते गेले होते आणि त्यानंतर लॉफ्ट केलं चेंडूला. पॉवर प्लेचा फायदा, चांगली डाईव्ह तिथे बघायला मिळाली पियुषची, परंतु त्याचा तितका फायदा झालेला नाही. चौकार आलाय आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलं 16 वरती. नेक्स्ट बॉल इथेच यावेळेला डाऊन. ओहो इनसाइड आउट खेळायचं होतं, थोडीशी फ्लाईट होती आणि बॅटचा स्विंग व्हेरी फास्ट. चेंडू सरळ गेला बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. एकापेक्षा एक भारी संघ उतरले मैदानी. परागदादा फणसे आपणास विनंती, आपण मंचावरती या. रंजनदादा पाटील, किशोरदादा पाटील, त्यानंतर विमल सिंग, विशू गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचे. सर्व आमच्या असोसिएशनचे मेंबर्स आहेत. वैभवदादा नवार, सगळ्यांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. संतोष गावड आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचंय. ही सर्व मान्यवर मंडळी आहे. लास्ट बॉल 1 to go चा कॉल आलाय. एक मोठा कॉल जो निकम सरांची खासियत आहे. चेंडू हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. एक भारी संघ उतरले मैदानी. अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. एकापेक्षा एक भारी संघ. 3 षटक झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 3 ओव्हर. आता येणारं शेवटचं आणि अंतिम षटक कोणाच्या बाजूने झुकेल, कोणाच्या बाजूने ते जाईल आणि कशा प्रकारे हाताळलं जाईल आणि त्याचा सामना कशा प्रकारे केला जाईल येणारी काळवेळ सांगणार आहे. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. SPL यशस्वी होण्यामागे
सर्वात मोठा ज्यांचा वाटा आहे ते आमचे दर्दी क्रीडा रसिक जे या स्पर्धेला आवर्जून भेट देतात. काही जण सुट्टी मारून म्हणा, काही जण हाफ डे घेऊन म्हणा, आणि काही जण आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून सिंगल आली आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सायबा सप्ताहाला सुरुवात झाली आहे. सिंगलने धावफलक पुढे जाईल आणि आता येणारे 5 चेंडू खूप महत्वाचे आहेत. अक्षय पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्याने मात्र शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. संघाला लीड कसं करत आणि कसं पुढे घेऊन जायचं, किंवा माझा वाटा किती मोठा असेल माझ्या संघाच्या विजयामध्ये, अशा धाटणीचा हा खेळाडू. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हरेश अडवले चेंडूला, तोपर्यंत एक धाव येते. सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाही, परंतु इथून जसे जसे एक धाव पुढे जातील तसे तसे टाळ्या नारंगीकडून वाजतील, कारण मोठा फटका येत नाही तोपर्यंत टेन्शन आहे. ऑन साईडला चांगली फिल्डिंग हितेशची बघायला मिळाली. हालाकी हितेशची जेवढी हाईट आहे त्याला बघता एवढं खाली क्विक वाकून चेंडूला अडवणं इट्स नॉट इझी, डिफिकल्ट आहे, परंतु त्याला त्यांनी सोपं करून दाखवलं. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडू शेवटचे आणि अंतिम आता शिल्लक आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप, धावचीची संधी आहे. फलंदाज बघितलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. 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 एक भारी संघ उतरले मैदानी, अटीतटीची जंग पाहण्या मैदान भरलं प्रेक्षकांनी. किती अँगलने चेक केलं होतं, किती अँगल आणि चेक केल्यानंतर ही पारदर्शकता कायम कशा प्रकारे राहील याच्यासाठी प्रयत्न केले जातात. आणि इथे फलंदाज बाद आहे का? येस, फलंदाज बाद झालाय. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आता थँक्यू सो मच कोरे मामा, आपलं मनापासून आभार. आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला चेंडू मिस झाला आणि अक्षयचं हे यशस्वी षटक संपन्न होतंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती 21चं लक्ष ठेवलं आई एकविरा नारंगी या संघासमोर DCC नवापूर या संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच बारुंडा माऊली विपक्ष गुरुदत्त क्रिकेट क्लब, दोन्ही संघाचे कर्णधार. बघा, पहिला टॉस विकेट वरतीच होणार आहे, त्यामुळे नाही आला तरी चालेल अल्केश. पहिला टॉस विकेट वरतीच होणार आहे असं आयोजन कमिटीचं म्हणणं आहे, सांगणं आहे. चला, पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाल्याने पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती आहेत 20 म्हणजे 21चं लक्ष ठेवलं गेलं आई एकविरा नारंगी या संघासमोर. DCC नवापूर या संघाच्या
चला 21 धाबांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, या धाबांना कशा प्रकारे वाचवलं जाईल ही मात्र येणारी काळवेळ सांगणार आहे. आणि जसं पहिल्या इनिंगचा खेळ झालाय त्या इनिंगच्या खेळाला बघता एक गोष्ट मात्र नक्की आहे, एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि त्या एक गोष्टीमध्ये काय तर पॉवर प्लेच्या षटकाला तुम्ही कसं खेळताय आणि पॉवर प्लेच्या षटकाला कोणत्या नजरेने तुम्ही बघताय त्यावरती तुमच्या मॅचचा रिझल्ट असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला निखिल, दुसऱ्या बाजूला अक्षय. प्रारंभिक जोडी ही मैदानाच्या दिशेने आली आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन सज्ज होतोय. आज केतनाने चिराची बॅट तळपली नाही. बघूयात क्षेत्रक्षणामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जातोय, सिंगल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी निघून जातोय. एक धाव धावफलकावरती ऍड जरूर होईल. डाऊन द ग्राउंड. ओ हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. कशा प्रकारे पाय स्ट्रेच केले बघा. विराट कोहलीची आठवण ताजी झाली. बॅट नव्हती पोहोचत, पाय तिथे पोहोचवले गेले आणि अक्षय पाटील स्वतः आपल्या क्रीजमध्ये सेफ राहत असताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडू खेळला, एका धाबेसाठी जातोय. खेळ थोडासा स्लो झालाय, हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय. त्याचं कारण आहे तुम्ही ज्या वेळेला लो स्कोरिंग टार्गेट बघत असता त्यावेळेला टार्गेटला बघत असताना तुमचा प्लॅन सुद्धा त्याच्या अकॉर्डिंग बनतो. चौकाराची किती गरज आहे, किती मोठ्या फटक्यांसाठी जाणं गरजेचं आहे याचा सुद्धा विचार झालाय. तुर्तास सिंगलवरती समाधान. शेवटचा आणि अंतिम चेंडू, लास्ट बॉल. 4 धाबा धावफलकावरती आहेत आणि केतन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, धावचीची संधी. ओ हो, पहिली विकेट पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती. निखिल बाद. आई एकविरा नारंगी संघाला लागलेला पहिला हादरा. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात. ऋषी देसाई कॅप्टन भारी आला होता बाता बात. साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. 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 थँक्यू डीजे. पहिलं षटक संपन्न झालं. 4 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 17. 18-17 खतरा सगळं काही ऑन आहे आणि सध्या बॅलन्स स्थितीमध्ये दोन्ही संघ बघायला मिळत आहेत. आता इथून पहिल्या षटकामध्ये आलेल्या ज्या काही धावा आहेत त्या धावांना बघता दुसरं षटक खूप विचारपूर्वक हाताळावं लागणार आहे. विचारपूर्वक खेळ करावा लागणार आहे फलंदाजांना आणि या सर्व बाबी ज्या आहेत त्या खूप मोठा चिंतेचा आणि विचार करायला लावणारा असणार आहे. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळायचा होता, अडवण्याचा प्रयत्न, परंतु हितेशच्या जवळून चेंडू एका धाब्यासाठी जातोय. सिंगल आणि सिंगल अशा प्रकारच्या काही खेळी मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. अक्षय स्वतः 2 धावांवरती खेळतोय. हरीश त्याला साथ देण्यासाठी आलाय कारण निखिल स्वस्तात बाद झाला. हळूहळू एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत अक्षय. सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 7 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ, वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. मजा अजूनही कायम आहे. किती धावा अपेक्षित आहेत त्यापेक्षा इथून पुढे येणारी षटकं कोणती शिल्लक आहेत याची सुद्धा चर्चा होईल. मगाशी एक अनाउन्समेंट झाली होती, त्या अनाउन्समेंटबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीच्या आतमध्ये खेळलेत. सिंगल धाव येते. एका धाव्याने धावफलक पुढे जाताना दिसतंय.
लास्ट बॉल आणि या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा वाईड वाईड अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये एक्स्ट्राच्या रूपाने. ती धाव ऍड होत असताना 11 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात ही सद्य स्थिती. आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आहे, काय गडी बाद होईल का? ओ उशीर झाला. लेग बाईच्या रूपाने एक धाव आणि अशा प्रकारे 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 12 वरती 1. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 9 धावांची. आई माझी एकुली गो आई माझी एकुली गुली आई माझी एकुली गो आई माझी एकुली गुली आई माझी सर्वानु सर्वानु आई माझी सर्वानु सर्वानु. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाते बघूयात. पहिली मॅच मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या मॅचचा टॉस आपण खेळपट्टीच्या आतमध्ये घेणार आहोत. येस पॉवर प्ले नेक्स्ट ओव्हर पॉवर प्लेची. हे तिसरं षटक पॉवर प्लेचं जतीनच्या हातामध्ये दिलंय आणि जतीनच्या हातामध्ये देत असताना 2 कोणते खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतले जातात आणि त्यावेळेला कशा प्रकारची व्यूहरचना रचली जाते याची चर्चा करणार आहोत. तुर्तास जतीन कितपत किफायत गोलंदाजी करतो हे आपण बघणार आहोत, कारण 9 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये ही सद्य स्थिती जर बघितली तर पूर्णपणे आई एकवेळा नारंगी संघाच्या बाजूने झुकतीये. आता या स्थितीला ते आपल्याकडे कायम ठेवतात की DCC नवापूर इथून परिस्थिती आपल्या विपरीत असताना आपल्या बाजूने झुकवते, हे पहाड रोचक ठरेल. पहिला चेंडू एका धाब्यासाठी केला हरेशने आपल्या ओन स्टाईलने, आपल्या स्वतःच्या अनोख्या शैलीने एक धाव कंप्लीट केले आणि स्ट्राइक रोटेट केली आहे. आता अक्षय पाटीलला स्ट्राइक एंडवरती आणलंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सिंगलसाठी केलेत, कारण त्याने बघितलं होतं मागील 2 षटकांमध्ये किंवा पहिल्या इनिंगमध्ये धावा कशा प्रकारे बनत होत्या, कोणत्या ठिकाणी बनत होत्या, कशा प्रकारे बनत होत्या आणि या सर्व बाबी बघितल्यानंतर अखेरकार त्या निर्णयाकडे आले की कशा प्रकारे या धावांना अंजाम द्यायचे. तुर्तास पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो सर्कल आहे त्याच्या आतमध्ये अजून शॉर्ट पोझिशनमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांना आणण्यात आलंय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फक्त दिशा दिली गेली. हा स्वीप नाही तर हा फक्त दिशा निर्देशक फटका म्हणता येईल. तिथे एक धाव येते आणि आता इक्वेशन 9 चेंडू 6 वरती येऊन थांबली आहे. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण बघत आहात, पाहत आहात, ऐकत आहात आणि या स्पर्धेमधील आजचा हा पहिला दिवस. या पहिल्या दिवसामध्ये चालू असला पहिला सामना DCC नवापूर पहिल्यांदा ही स्पर्धा खेळतीये, तर त्यांच्या समोर खेळणारा आई एकविरा नारंगी संघ ज्याने एकदा हे विजेतेपद पटकावले मागील 5 वर्षामध्ये ज्यांच्या वाट्याला हे विजेतेपद आलंय ते 5ही संघ वेगवेगळे आहेत, वेगवेगळे विजेते आपल्याला मिळालेत. सन्माननीय मधुकर गावड सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल मधुकर गावड साहेब आपणास की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आदरपूर्वक आसनस्थ व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेल समाधान दादा काळे यांना की आपण मधुकर गावड साहेबांना आपल्या मंचाच्या दिशेने आदरपूर्वक घेऊन यायचंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल घेतली गेली आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती 6-3 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. बघा काय घडलं होतं आणि काय नक्की त्याच्या मागचं प्लॅनिंग होतं याची सुद्धा चर्चा करूयात. जवळ डीजे कडे वेलकम मधुकर गावड साहेब. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अनेक अतिथींची
भेट या मंचाला लाभते. त्यापैकी एक मधुकर गावड साहेब सुद्धा आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन आपल्या मुख्य मंचावरती आपण बघू शकता. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय स्वप्नील. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 मध्ये 3. काय या धावांचा पाठलाग होईल की या 3 धावा वाचवल्या जातील. पॉवर प्ले नसताना सुद्धा आतमध्ये क्षेत्ररक्षण लगावण्यात आले. चला दोन्ही कर्णधार या. गुरुदत्त मनवेलपाडा आणि बारुंडा माऊली दोन्ही कर्णधारांना विनंती आपण एंट्री गेट जवळ येऊन थांबायचंय. स्टेज जवळ या. बारुंडा माऊली म्हणजे ते दीपक लोक ना. बारुंडा माऊली दीपक लोक ना. येस वाईड. आता 5 मध्ये 2. रिव्ह्यू घेतला. अच्छा रिव्ह्यू एक स्कोर ठीक आहे. चेक केलं जाईल. गुरुदत्त मनवेलपाडा संघाचा कर्णधार आपण या. आणि बारुंडा माऊली संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचं. सर येस इट्स वाईट. चला वाईटची सांगता होते आणि त्यानंतर आता ही मॅच कोणत्या वेने चालली आहे. 5 चेंडू 1 धावेची गरज आहे. दोन्ही कर्णधार वेलकम अक्षय वेलकम अल्केश. त्यावेळेला अखेरकार चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला एकविरा नारंगी या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय DCC नवापूर हा संघ. चला दोन्ही कर्णधारांना विनंती आपण मंचाच्या दिशेने यायचंय खेळपट्टीच्या दिशेने यायचंय.